माथेरान डोंगर कुशीत असलेल्या 12 आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अखेर गंभीर अपघात घडलाय. नवा कोरा पिकअप टेम्पो मातीच्या अरुंद रस्त्यावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो तब्बल 70 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक निलेश गंगाराम गोरे हे किरकोळ जखमी झाले असून वाहनाचे यामध्ये मोठे नुकसान झाले. सुदैवाने मोठी यामुळे जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निलेश गोरे हे आपल्या कुटुंबियासह नाणेमाळ असलवाडी परिसरातून जुमापट्टीकडे सामान खरेदीसाठी निघाले होते. गावाकडे जाणाऱ्या मातीच्या निमुळत्या रस्त्यावर वाहन जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला टेम्पो घसरला आणि थेट खोल दरीत उलटला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा पिकअप टेम्पो नुकताच व्यवसायासाठी खरेदी करण्यात आला होता. मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे पहिल्याच काही दिवसात वाहनाचा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. माथेरान परिसरातील जुमापट्टी, माणगाव, किरवली या ग्रामपंचायत हद्दीतील 12 आदिवासी वाड्यांसाठी पक्क्या रस्त्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रस्त्याचे ऑनलाईन भूमिपूजन देखील करण्यात आले होते. काही ठिकाणी कामालाही सुरुवात झाली होती. मात्र वन विभागाच्या अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे आज तागायत रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही. रस्त्याअभावी या भागातील नागरिकांना दरवर्षी विशेषतः पावसाळ्यात मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. यापूर्वीही उपचारासाठी नेत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आजही येथील नागरिक दगड मातीच्या धोकादायक रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करतात. या ताज्या अपघातामुळे पुन्हा एकदा 12 आदिवासी वाड्यांच्या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून आणखी किती अपघात आणि जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.